पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला मुंबई शहरावरती झाला। तो हल्ला झाल्यानंतर गेले वर्षभर भारतीय जवान आपल्या छातीवरती पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या गोळ्या झेलत आहेत। असं असताना गेल्या वर्षीच्या IPL मध्ये भारत सरकारने पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यास बंदी घातली होती। काही कारणांनी या वर्षीच्या IPLचा जो लिलाव झाला, या लिलावात हे खेळाडू सामील झाले होते, परंतु IPLच्या सर्व फ्रँचायझींनी आपल्या देशभक्तीचं प्रतीक देत यातल्या कुठल्याही पाकिस्तानी खेळाडूला आपल्या टीममध्ये घेतलं नाही आणि आपल्या राष्ट्रभक्तीचे एक प्रतीक दिलं। असं असताना कलकत्ता नाईट रायडर्सचे जे फ्रँचायझी आहेत शाहरुख खान, त्यांचं अचानकपणे पाकिस्तान प्रेम उफाळून आलं आणि त्यांनी या खेळाडूंना घेतलं नाही याबद्दल दुःख व्यक्त केलं। प्रश्न असा निर्माण होतो की जे पाकिस्तान विरुद्ध लढताना आपले अनेक पोलीस अधिकारी जवान शहीद होत आहेत, असं असताना त्याच पाकिस्तान विरुद्ध जर का कोणाला प्रेम असेल तर त्याला या भारत देशात राहायचा कुठलाही अधिकार नाही आहे, तर त्याला पाकिस्तानमध्येच पाठवलं पाहिजे। आणि आमची अशी मागणी आहे की भारत सरकारनं स्वखर्चाने त्याला पाकिस्तानला पाठवून द्यावं आणि जर का भारत सरकारला खर्च झेपत नसेल तर पुण्याचे नागरिक हा खर्च करायला तयार आहेत आणि त्याचं प्रतिमात्मक आंदोलन म्हणून आज या ठिकाणी पतित पावन संघटनेच्या वतीनं भीक मागा आंदोलन करण्यात आलं। आणि मला आनंद आहे की केवळ अर्ध्या तासाच्या काळात पुणेकर नागरिकांनी 180 रुपये त्याच्या विमान प्रवासासाठी गोळा करून दिलेले आहेत।